रेशनच्या तांदळाचा कापसासारखा पांढरा शुभ्र सुबक कळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असा उकडीचा मोदक आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हे उकडीचे मोदक रेशनचा तांदूळ वापरून करणार आहोत। अगदी परफेक्ट असे हे मोदक होतात। तर यासाठी इथे मी अर्धा किलो हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। पाव किलो इथे आपल्याला आंबेमोहर तांदूळ घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ नसेल तर इथे तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरी चालेल। यासोबतच आपल्याला पाव किलो इथे इंद्रायणी तांदूळ वापरायचा आहे। यासोबतच 2 चमचे आपल्याला साबुदाणा लागणार आहे। साबुदाण्यामुळे मोदकाची उकड पांढरी शुभ्र आणि छान चिकट होते। तर हे तिन्ही तांदूळ एकत्र करून आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तांदूळ धुताना जोपर्यंत या तांदळातील पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तर हा सगळा तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि अगदी 4 ते 5 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेते। रेशनचा तांदूळ याच्यामध्ये आहे, त्यामुळे तांदूळ स्वच्छ धुतला गेला पाहिजे। तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून या चाळणीवरती पाणी निथळायला ठेवलेलं आहे। पाणी सगळं निघून गेलं, एक 10 मिनिटे ठेवायचं। पाणी सगळं निघून गेल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडावरती हा तांदूळ पसरवून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ आपल्याला घरामध्येच पंख्याखाली सुकवून घ्यायचा आहे। दिवसभर तुम्ही पंख्याखाली ठेवलात तर अगदी छान कडकडीत हा तांदूळ सुकला जातो। आणि आता साबुदाणा मी वेगळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्येच घालते आणि हा सुद्धा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे। तर हे तांदूळ हा साबुदाणा हे सगळं व्यवस्थित कडकडीत वाळलं पाहिजे। त्यामुळे पंख्याखाली अगदी तुम्ही दिवसभर जरी ठेवला किंवा रात्रभर जरी ठेवला तरी हा तांदूळ व्यवस्थित सुकला जातो। तर इथे रात्रभर पंख्याखाली हा तांदूळ मी सुकण्यासाठी ठेवला होता, व्यवस्थित वाळलेला आहे। आणि आता गिरणीतून याचं बारीक असं पीठ मी दळून आणलेलं आहे। तर हा तांदूळ दळताना शक्यतो तांदळावरतीच घातला गेला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अगदी पांढरी शुभ्र अशी ही मोदकाची पिठी आपली तयार आहे। तर मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी सारण करून घेते। कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलेला आहे। ओला नारळ इथे 1 बाउल भरून मी घेतलेला आहे। वाटीने 2 वाटी हा ओला नारळ आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे। तर आता बारीक गॅसवरती हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मिश्रण खाली लागू शकतं। गूळ जसा गरम होईल तसा तो वितळतो आणि या मिश्रणामध्ये छान एकजीव होईल। तर इथे बारीक गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये हा जो गूळ आहे व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स होईल। गूळ पटकन मिक्स होण्यासाठी इथे तुम्ही गुळाची पावडर वापरू शकता किंवा गूळ अगदी बारीक चिरून घ्या किंवा खिसून घ्या, म्हणजे या मिश्रणामध्ये गूळ पटकन मिक्स होतो। तर गूळ गरम झाल्यानंतर थोडासा सॉफ्ट झालेला आहे, अशा पद्धतीने पळीने दाबलं की व्यवस्थित मिश्रणामध्ये गूळ मिक्स होतो। तर गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे, मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार किंवा आवडीनुसार जायफळ आणि वेलदोड्याची पावडर घालायची आहे। मी इथे वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि जायफळ थोडंसं खिसून यामध्ये घातलेलं आहे। आणि आता अगदी चिमूटभर या सारणामध्ये मीठ घालायचं आहे, यामुळे या सारणाचा गोडवा वाढतो। तर आता हे घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण आता आपलं तयार झालेलं आहे। गॅस बंद करून हे सारण आपण बाजूला ठेवूयात। आता आपण उकड काढूयात। यासाठी कढईमध्ये मी पाणी घालते। तर ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेणार आहात त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। तर 2 वाटी पाणी घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि अगदी अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तर उकड करताना थोडीशी साखर वापरली की बाहेरचं आवरण आहे ना ते फिकं लागणार नाही, छान त्याला सुद्धा गोडवा येतो। तर आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे ती पिठी घालायची आहे। 2 वाटी पाणी घेतलं होतं, तर 2 वाटीच पीठ घेतलेलं आहे। तर गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून पिठाच्या गुठळ्या शक्य तेवढ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता गॅस अगदी बारीक करूनच आपल्याला 3 ते 4 मिनिटे ही उकड छान अशी वाफवून घ्यायची आहे। अगदी मंद गॅसवरती झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटे ही उकड मी वाफवून घेते। गॅस अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर मग उकड खाली लागू शकते। एक 4 मिनिटानंतर ही उकड मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे। हाताला सहन होईल अशी उकड झाली की लगेच मळायला घ्यायचे, पूर्ण थंड करायचे नाही, हलकीशी गरम असली पाहिजे। आणि उकड मळताना थोडासा पाण्याचा हात अधूनमधून लावायचा आहे, म्हणजे उकड हाताला किंवा ताटाला चिटकणार नाही। 2 ते 3 मिनिटे ही उकड मी पाण्याच्या हाताने मळून घेतली आणि आता शेवटी थोडंसं तेल लावून ही उकड मी मिनिटभर मळून घेतलेली आहे। अगदी मऊसूद अशी ही उकड तयार झालेली आहे। तर आता याची आवडीनुसार गोळे करायचे आहेत आणि आता आपण मोदक बनवूयात।
अगदी मौसूद लोण्यासारखी आणि पांढरी शुभ्र ही उकड तयार झालेली आहे। तर जे राहिलेलं पीठ आहे एखाद्या स्वच्छ ओल्या कापडाने आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर इथे मी एक एक गोळा घेऊन या पद्धतीने आता मोदक बनवून घेते। तर इथे या पद्धतीने मी मोदकाची पारी बनवते। तर आपण जे मोदकाचं पीठ बनवलं होतं अगदी परफेक्ट झालेलं आहे। या उकडीला छान चिकटपणा आहे, व्यवस्थित अशी ही पारी वळली जाते। मोदकाची अशी पारी बनवताना पीठ हाताला चिटकत असेल तर अधूनमधून थोडासा पाण्याचा हात घेऊ शकताय किंवा थोडंसं तेल लावू शकताय किंवा आपण जी तांदळाची पिठी बनवलेली आहे त्या पिठाच्या हाताने सुद्धा तुम्ही ही पारी अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता। मी हलकासा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने ही पारी बनवून घेते। मोदकाची ही पारी शक्य तेवढी पातळ करायची, म्हणजे मोदक खाताना तोंडामध्ये पीठ न लागता पिठाचा भाग कमी लागतो आणि सारणाचा भाग जास्त लागतो, त्यामुळे मोदक अगदी चविष्ट होतो। तर इथे अशा पद्धतीने मी शक्य तेवढी पातळ अशी ही पारी बनवून घेते। सगळ्या बाजूनी छान एकसारखी पातळ अशी ही पारी मी बनवून घेतलेली आहे आणि आता या पारीला आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर कळ्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या जवळ पाडायच्या आहेत आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय या 3 बोटांचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला या मोदकाच्या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। शक्य तेवढ्या जवळ कळ्या पाडायच्या, म्हणजे मोदक अगदी सुबक दिसतो। कळ्या पाडताना पीठ जर हाताला चिटकत असेल तर इथे तुम्ही अधूनमधून पाण्याचा, तेलाचा किंवा पिठाचा हात लावून घेऊ शकता। कळ्या पाडताना वरपासून अगदी खालपर्यंत पाडायच्या, म्हणजे मोदक अगदी सुंदर आणि छान असा कळीदार दिसतो। तर इथे या पारीला सगळ्या बाजूनी मी व्यवस्थित अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ही आपली मोदकाची वाटी जी आहे ही तयार झालेली आहे। आता सारण थंड झालेलं आहे आणि आता यामध्ये सारण भरूयात। तर साधारण 2 ते 2.5 चमचे सारण मी यामध्ये भरलेलं आहे। ही मोदकाची वाटी व्यवस्थित भरली पाहिजे इतकं सारण आपल्याला यामध्ये घालायचं आणि मोदक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। सगळ्या कळ्या एकाच दिशेला करत हा मोदक आपल्याला वळवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने असा थोडासा आकार द्यायचा आहे, म्हणजे मोदक सुबक दिसतो आणि हे वरचं जे जास्तीचं टोक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कळीदार, मस्त सुबक आणि अगदी पांढरा शुभ्र हा मोदक तयार झालेला आहे। रेशनच्या तांदळापासून अगदी परफेक्ट असा हा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आणखीन एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते। तर इथे आणखीन एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याची पारी बनवून घेते। मोदकाची पिठी, मोदकाची उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ही पारीसुद्धा अगदी सहज वळली जाते आणि अगदी सुबक आणि कळीदार मोदकसुद्धा छान असा वळला जातो आहे। तर इथे अशा पद्धतीने पारी बनवून झाल्यानंतर अगदी छान जवळ आणि सुबक अशा कळ्या मी या पारीला बनवून घेते आणि या पारीची अशी मस्त सुबक आणि कळीदार वाटी मी बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये सारण भरायचं आहे। मोदकासाठी ही जी आपण वाटी बनवलेली आहे, मग ती लहान असो किंवा मोठी, तर ही वाटी भरली पाहिजे इतकं सारण आपल्याला या मोदकामध्ये भरायचं आहे किंवा या वाटीमध्ये भरायचं आहे, म्हणजे मोदक खाताना फक्त पिठाचा भाग न लागता छान गोड असा मोदक लागतो। तर इथे हा मोदकसुद्धा मी अशा पद्धतीने व्यवस्थित वळवून घेतलेला आहे। जास्तीचं पीठ अशा पद्धतीने काढायचं आहे। मस्त सुबक कळीदार असे हे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत। तर सगळे मोदक मी याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। अगदी सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत। आता हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। मोदक या चाळणीला चिटकू नयेत यासाठी मी थोडासा तेलाचा हात लावलेला आहे। तुम्ही हवं तर केळीचं पानं वापरू शकताय किंवा एखादं स्वच्छ कापड ओलं करून वापरला तरी चालेल। चाळणीमध्ये बसतील एवढे मोदक घातलेले आहेत। पाणी एका बाजूला मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता या मोदकांना केशराच्या काड्या मी लावून घेते। मोदक अगदी सुंदर दिसत आहेत। तर पाण्याला उकळी आल्यानंतर ही मोदकाची चाळण मी या पाण्यावरती ठेवलेली आहे। एखादी खोलगट ताट याच्यावरती अशा पद्धतीने झाकायची आहे। मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनिट हे मोदक वाफवायचे आहेत। 10 ते 12 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। मोदक अगदी सुंदर तयार झालेले आहेत। गॅस बंद करून हे मोदक काढून घेते आणि राहिलेले मोदक याच पद्धतीने वाफवून घेते। अगदी सुबक, सुंदर, मऊ, लुसलुशीत, पांढरे शुभ्र असे हे रेशनच्या तांदळाचे मोदक आपले तयार झालेले आहेत। बनवायला अगदी सोपे आहेत आणि परफेक्ट असे हे मोदक बनवून तयार होतात। एक मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते। अगदी मऊ, लुसलुशीत, लोण्यासारखे हे उकडीचे मोदक आपले बनवून तयार आहेत। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मोदक बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।